हॅलो. हो. तर सुरू असलेला सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध रॉयल वॉरियर्स या सॉरी आसिफ पठाणे 11 विरुद्ध वॉरियर. आसिफ पठाण 11 रॉयल वॉरियर्स वर्सेस आदित्य प्रिया लॉजिस्टिक. हां, ओके. तर आता या गोलंदाजाचं नाव 11वा खेळाडू 12वा खेळाडू कोण आहे? ओके. आकाश सांगेड हे थांब रे, हे त्याला काय बोलू मस्करी करू थांबा रे. हिला तू कन्फ्यूज होईल. आकाश सांगेड आता अमित पाटील आले. पाटील आले. अमित पाटील. अमित पाटील एक गडी बाद झाला आणि विराट कोहलीला घेतलंय. सुंदर असा चेंडू लो फुलटॉस. बघूया काय होतं. एक धाव घेण्याच्या दुसरा धाव आणि नक्कीच 2 धावा मिळालेल्या आहेत. चालू असलेला सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक वर्सेस रॉयल वॉरियर्स असे 2 बलाढ्य संघ, मुंबई आणि भिवंडी परिसरातील एक संघ. एकूण धाव संख्या झाली ती 3. 3 चेंडू 3 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक. प्रणय गोलंदाजी घेऊन येतोय. हलका चेंडू टाकला, चांगला फटका. बघूया पॉईंटच्या दिशेने फटका लावलेला आहे आणि नक्कीच 4 धावा. वेट अँड वॉच फटका लावलेला आहे. सुंदर असा फटका. अमित पाटील आपल्या विभागातील एक आपला लाडका मित्र अमित पाटील, त्याची आठवण करून देणारं नाव अमित पाटील. सुंदर असा पॉईंटच्या दिशेने लावलेला फटका. पॉवर प्लेचा फटका. पॉवर प्लेमध्ये फक्त फटके इम्पॉर्टंट नसतात, तर प्लेसमेंटसुद्धा इम्पॉर्टंट असते, दाखवले अमितने. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. एक धाव घेण्याची बघूया काय होतं आणि जोरदार, परंतु विकेट घेण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय अतिरिक्त 4 धावा आणि पंच यांनी 4 धावा घोषित केलेल्या आहेत. एकूण 5 धावा, 1 रन आणि 4 धावा बाईकच्या स्वरूपात, परंतु त्या बॅट्समनलाच मिळणार आहेत. एक विकेट घेण्याच्या नावामध्ये अतिरिक्त 4 धावा दिल्या. एकूण धाव संख्या झाली ती आता 12. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातील बाकी. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. हलका चेंडू आणि काय षटकार. मला तर षटकार असेल, नाही चौकार. वेट अँड वॉच. सुंदरसा फटका आपण पाहिला आणि 4 धाव घेण्यात यशस्वी. एकूण धावसंख्या झाली होती 16. पहिल्या पॉवर प्लेच्या आपण पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहिलं. एकूण 16 धावा, 1 गडी बाद. आऊट झाले आकाश चांगीर. एक नाव वाजलेला असा फलंदाज आपण पाहतोय. एक डावखुराचा गोलंदाज राज सिंग. मला या गोलंदाजाबद्दल सांगावंसं वाटतं की आपण या गोलंदाजाला पाहिलं आपल्या विभागामध्ये. पश्चिमेमधील बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये बोरली पश्चिममध्ये या गोलंदाजाने सुरुवात केली. एक कमी वेळामध्ये या गोलंदाजाने आपली एक ख्याती मिळवलेली आहे.
आज मोठमोठ्या संघामध्ये याची वळणी लागते, परंतु अजूनही बराच काळ बाकी आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हा एक गोलंदाज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. राज सिंग एक डावखुर असा गोलंदाज, सुंदर अशी गोलंदाजी असणारा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या झाली ती 16. स्ट्राईकवर आहे तो अमित पाटील. एक चांगलीशी फलंदाजी केली त्यांनी, संयमी अशी फलंदाजी केली अमितने. सुंदरसा फटका बघूया कवाच्या दिशेने, गॅप मध्ये लागलेला फटका आणि 2 धाव घेणे यशस्वी. थोडासा कंट्रोल असणं गरजेचं आहे. पहिला चेंडू लो फुलटॉस, कव्हरच्या दिशेने फटका लागला आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 18. अमित पाटील सुंदर अशी फलंदाजी करतोय, कुठलाही रिस्क घेत नाहीये, गॅप मध्ये चेंडू टाकतोय आणि धावा काढतोय. बघा पुन्हा एकदा मी म्हटलं गॅप मध्ये चेंडू टाकतोय आणि पुन्हा आपण पाहतोय की पुन्हा दोन धावा एक चांगल्या स्वरूपात त्यांनी काढल्या आहेत. कुठला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न नाही. टेनिस क्रिकेटमध्ये आपण बरेचसे खेळाडू पाहत असतो की सुंदररित्या गॅपमध्ये फटकेबाजी करत असतात आणि मोठमोठ्या धावा उभ्या राहतात. त्या प्रकारेच आपण पाहतोय अमितला सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. कुठला जसा फटका त्याचा आतापर्यंत मला पाहायला मिळाला नाही की त्याने एकदम जोरदार मारण्याचा प्रयत्न केलाय. गॅपमध्ये चेंडू टाकलाय प्रत्येक वेळेस. पुन्हा एकदा आपण पाहतोय बघा, पॉईंटच्या दिशेने फटका लावण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. मोठासा ग्राउंड आहे, प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2, 3, 4 धावा मिळत असेल तर नक्कीच आव्हान खरोखरच डिफिकल्ट होणाऱ्या समोरच्या संघाला. एक कॅल्क्युलेटिव्ह असा त्यांची फलंदाजी चालू आहे. प्रत्येक चेंडूवर 2-3 धावा येत आहेत आणि धावसंख्या जी पुढे सरसावते ती एकूण धावसंख्या झाली ती 21. अमित पाटील वैयक्तिक मला वाटतं 17 धावांवर अमित खेळतोय. धावसंख्या संघाची झाली 21 आणि 17 धावा त्यातल्या अमितच्या आहेत. गचाचा चेंडू, परंतु तितका चांगला समाचार घेतला नाही, परंतु पाहतोय आपण 2 धावा. पंचांनी तो रिव्ह्यू घेतलेला आहे. कृपया जे आपले थर्ड अंपायर आहेत त्यांनी देऊन सांगायचं आहे नो बॉल आहे की नाहीये. कृपया राम तुम्ही पाहायचंय. एकूण धावसंख्या झाली ती नो बॉल घोषित केलेला आहे. वेस्ट साईडच्या वरती आहे आणि एकूण टोटल 3 धावा, 9+2 धावाच्या धावून काढल्या. एकूण धावसंख्या झाली ती 25. माफ करा, मगाशी कॅल्क्युलेशन मध्ये थोडासा मिस्टेक झाला होता, परंतु ती आम्ही दुरुस्त केलेला आहे. एकूण धावसंख्या झाली ती 25. फ्री हिट घोषित केलेले आहे. वेस्ट साईडच्या वरती बॉल होता. एकूण बॉल, सुंदर असा चेंडू, चांगला कमबॅक पाहतोय आपण राज सिंग यांच्याकडून. चांगला कमबॅक. फ्री हिटचा चेंडू होता, परंतु चांगला ब्लॉकर मध्ये हलका चेंडू टाकला आणि अमितला तो कळला नाही, परंतु अमित सुंदरची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग चुकला. परंतु आपण पाहतोय अमित पाटील काय बॅटिंग करतोय. संयमी अशी खेळी पाहतोय आपण त्याची, कुठलाच घाई करत नाही खेळताना. पुन्हा एकदा 1 धाव. पंचांचा निर्णय इथे काय असेल, बॅटची कट लागलेली आहे म्हणजे नक्कीच फलंदाजाला रन जाणार. आणि आता एकूण धावसंख्या झाली ती 26. 2 षटकामध्ये 26 धावा. जर आपण बरेचसे गोलंदाज इथे पाहिले आहे, कुठल्याच गोलंदाजाने फलंदाजाला लेग साईडला म्हणजे
उजव्या हाताचा फलंदाज असेल त्याला लेग साईडला मारण्यासाठी प्रवृत्त नाही केलं. आज आपण बरेचशा फलंदाज जे उजव्या हाताचे आहेत त्यांनी जवळजवळ कव्हरमध्ये, पॉईंट्समध्ये किंवा लॉंग ऑफला फटकेबाजी केली, कारण की तो खूप मोठा ओपन स्पेस आणि गोलंदाजी सुद्धा त्या दिशेने होते आणि त्या दिशेने आपण पाहिलं फलंदाजी केली आणि जास्तीत जास्त धावा त्यांनी आपल्या संघासाठी घेतल्या. पुढील गोलंदाज संजय. आणि गचाचं आपण यष्टीरक्षण पाहिलंय. चांगला चेंडू टाकला होता, गोलंदाजाने अवांतर धाव घोषित केले. पंच सुंदर असा चेंडू टाकला होता, ब्लॉकवर टाकला होता. नक्कीच निर्धाव असा चेंडू झाला असता, परंतु आकाश, बरेचसे क्रिकेटर त्यांना माहिती नसेल पण आता मुंबईमध्ये एक वादळ आता त्यातला एक वादळ म्हणजे आकाश. नक्कीच चांगली अशी फलंदाजी करतो, चांगले फटके लगावतो, एक संयमी खेळी करणारा फलंदाज. गॅप मध्ये चेंडू लगावला, बघूया काय होतं. एक धाव निश्चित स्वरूपात मिळेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकूण धाव संख्या झाली ती 28. गोलंदाज संजू, शॉर्ट चेंडू आणि काय फटका लगावलाय. कुठल्याही ग्राउंड मध्ये हा षटकार असेल, टायमिंगने खेळलेला फटका. अमित पाटील नावाचं वादळ या ग्राउंड मध्ये आपण पाहतोय. वेट अँड वॉच फटका. खूपच कमी फलंदाजांनी त्या दिशेने फटकेबाजी केली या 2 दिवसामध्ये, परंतु हा फटका नक्कीच एक सुंदर फटका असेल. कुठल्याही ग्राउंड मध्ये हा षटकार असेल, टायमिंग फटका, वेट अँड वॉच. सुंदर अशी फटकेबाजी आपण पाहिली अमित पाटील यांची. काय फलंदाजी करतोय, एफर्टलेस फलंदाजी आपण पाहतो अमित पाटील यांच्याकडून. एकूण धाव संख्या आता झाली ती 34. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी. धडपणाखाली आणलेला आहे अमित पाटील यांनी. पुन्हा एकदा पाहतोय आपण सुंदर कमबॅक संजू यांचा. हलका चेंडू टाकला, 5 चेंडू झालेले आहेत, माफ करा, शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया काय होतं. आणि झेल बाद, चांगला झेल पकडला इथे आपण पाहतोय. काय फलंदाजी केली अमित पाटील यांनी. धाव संख्या उभारण्याच्या ओघामध्ये ते इथे झेलबाद झाले, परंतु काय कनेक्शन होता बॅटचा. सुंदर अशी फलंदाजी आपण पाहिली. एकूण 14 चेंडू मध्ये 26 धावा त्याने आपल्या संघासाठी केली. संघाची धाव संख्या आहे ती 34, त्यातील 26 धावा या अमितने एकट्याने उभारल्या. काय फलंदाजी केली आहे, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. आणि आता मोठ्या धावसंख्या उभारण्याच्या नादामध्ये झेलबाद झाले, पण काय सुंदर अशी फलंदाजी अमित यांची. फुल फलंदाज जयेश पाटील, भिवंडी मधील एक वादळ. एक वेळ होती जयेश पाटील शिवाय कुठलाही सामना भिवंडी मधला जात नव्हता, असा फलंदाज जयेश पाटील. नावाजलेला फलंदाज आपण पाहतोय. आपलं भाग्य, एक नावाजलेला फलंदाज, एवढा मोठा फलंदाज आपल्या विभागामध्ये येऊन आपल्या खेळपट्टीवर खेळतोय. खरोखरच दीपक दादा साई असते तर खरोखर त्यांना आनंद झाला असता, कारण की ज्या हिशोबाने आपण सामने पाहतोय त्यांची नक्की इच्छा होती की इथलं क्रिकेट सुंदर झालं पाहिजे. बॅटची कडा घेतली, बघा काय होतं. आकाश आणि गचाचं क्षेत्ररक्षण, एक मोठा फलंदाज आकाश झेलबाद होऊ शकला असता, परंतु गचाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि
येणाऱ्या काळामध्येच कळेल की आपण कुठला झेल सोडलाय. आकाश जांगीट एक नावाजलेला असा फलंदाज, त्याची कॅच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळेल की मी कुठली मोठी चूक केलेली आहे. मोठमोठ्या संघामध्ये फलंदाजी करणारा फलंदाज आणि त्याची झेल, सोपा असा झेल सोडलेला आहे. जयेश पाटील एक क्लासिकल असा फलंदाज, भिवंडीचा किंग म्हणता येईल एकेकाळीचा. रिव्हर्सचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा प्रयत्न, कुठली चूक नाही मला वाटतं, कारण की डावखोरा गोलंदाज आहे आणि त्याला रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. याला म्हणतात एक्सपिरियन्स. डावखोरा गोलंदाजाला रिव्हर्स खेळणं तितकं सोपं नसतं, परंतु आपण पाहतो डावखोरा गोलंदाजाला नेहमी रिव्हर्सचेच फटके लावले जातात आणि मॅक्सिमम रन तिथूनच येतात. आकाश जांगे ज्यांचा आत्ताच आपण पाहिला झेल सुटलाय, आता कितकं महाग पडतंय ते आपण पाहूया. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि एक धाव. उमर जे थर्ड मॅनला आपण पाहतोय, उमर भाई एक नावाजलेला असा खेळाडू, पूर्ण टेनिस विश्वामध्ये नाव असलेला खेळाडू आपण पाहतोय. खरोखरच आपल्याला भाग्य लाभलंय की आपण आपल्या ज्या तीन मूर्तीच्या ग्राउंडमध्ये दीपक साळवी क्रीडांगणामध्ये पाहतोय. मोठमोठे नावाजलेले खेळाडू येऊन आपल्या या क्रीडानगरीमध्ये खेळताना आपण पाहतोय. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न जयेश यांचा. तुम्ही दोन्ही फटके जर पाहिले असेल तर त्यांनी जवळजवळ मागे मारण्याचा प्रयत्न केलाय, फुल रिस्ट्रिक्शनला तोडण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आतापर्यंत यश मिळालं नाहीये. परंतु प्रयत्न खूप चांगले आहेत. एकूण धाव संख्या झाली 38. 4 चेंडू, अजून 2 चेंडू या षटकातील बाकी. चांगला असा कमबॅक आपण राज यांच्याकडून पाहतोय. आकाश, मी म्हटलं होतं त्यांची झेल किती महागात पडू शकते आणि आपण पाहतोय त्याचा 4 धावा. जी झेल सुटली त्याचा मोबदला आपण पाहतोय. आकाश एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणारा फलंदाज, त्यांनी गोलंदाजाला ओळखलं. आपण पाहतोय राज सिंग एक चांगला असा डावखुरा गोलंदाज आहे, परंतु त्याला कुठल्याही फलंदाज समोर मारण्याचा प्रयत्न नाही केलाय, मागे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपण पाहिलं आकाश यांनी एक मागे चेंडू टोलावला आणि 4 धावा घेतल्या. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, बघा काय होतं. आणि आज नशीब साथ देतंय आकाश यांचं. एकूण धाव संख्या झाली ती आता 43. माफ करा. एक सोपा आणि महत्वाचा झेल सोडला तो आकाश यांचा. शेवटचा आणि एक महत्वाचा षटक असणार आहे. एकूण धाव संख्या झाली ती 43. पुढील गोलंदाज आशिष कनोजिया आणि स्ट्राईकवर आहे तो आकाश. आकाशला अजूनही सूर गवसलेला नाही, परंतु एक प्रतिभावान असा खेळाडू आपण आकाश यांच्यासोबत. कृपया इथे पाण्याची सोय करायची आहे खेळाडूंना, आणि जे एम्पायर्स आहेत, लेग एम्पायर्स आहेत, त्यांच्या बाजूला एक पाण्याच्या 2 बाटल्या पोचवायच्या आहेत. जे पण आपल्या आयोजक कमिटी त्यांनी, उन्हाचा तडाखा खूप जास्त आहे, कृपया सर्वांनी काळजी पण घ्यायची आहे खेळताना. शेवटचं षटक आशिष कनोजिया, स्ट्राईकवर होतो आकाश आणि नॉन स्ट्राईकवर जयेश. ज्या प्लेयर्सला आपण यूट्यूबवर मोठमोठ्या सामन्यांमध्ये, टुर्नामेंट्समध्ये आपण पाहत असतो, आज ते खेळाडू या आपल्या बोरिवलीतील दीपक दादा साळवी क्रीडांगणामध्ये आपण त्यांना खेळताना पाहतो. खरोखरच आपण भाग्यवान आहोत, कारण की मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये सहभागी होणारे खेळाडू आपण पाहतो. उमर भाई ते जे पॉईंटच्या दिशेने उभे आहेत. त्यानंतर आज फलंदाजीला आपण पाहतोय जय स्वतः नॉन स्ट्राईकला उभे आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, बघूया काय होतं. एक धावणे हिसवी, थोडासा चेंडू खाली राहिला, तितकंसं सोपं खेळपट्टी नाही आहे आपण पाहतोय, कारण की आतापर्यंत जो हायएस्ट स्कोर झाला तो 55 झालेला आहे. त्याच्या पुढे अजूनही कुठला स्कोर गेला नाही, आणि त्या हिशोबाने आपण पाहतो ते धावसंख्या एक सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने आपण पाहतोय की
आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ उभारतोय. एकूण धावसंख्या आता झाली ती 44. अजूनही 5 चेंडू या षटकातील बाकी आणि आशिष शेवटचे 5 चेंडू या षटकातील आणि अंतिम षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा काय फ्लॅट फटका लगावला आणि शेल बाद. थोडस नशीब खराब होतं. जर झाडाला लागला तर नक्की षटकार मिळू शकला असता, परंतु थोडं नशीब साथ दिलं नाही. काय फ्लॅट फटका लगावला होता. जयेश यांनी सुंदर फटका होता, परंतु नशीब तितकं साथ देत नाही आज त्यांचं आणि झेलबाद झाले. आशिष त्यांनी जवळजवळ एक लो फुल टॉस टाकला होता आणि जयेश यांनी तो जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एलिव्हेशन नाही मिळाला आणि ते झेलबाद झाले. पुढील फलंदाज आहे तो प्रथमेश चव्हाण. मुंबईला आपण पाहतो, मुंबईला क्रिकेटचं मायानगरी बोललं जातं, कारण की क्रिकेट आज बरेच जे पण सीझन खेळलेले प्लेयर्स सुद्धा आहेत ते एकेकाळी टेनिस खेळूनच आज सीझन खेळलेले आहेत. त्यातले बरेचसे प्लेयर्स आहेत आणि बरेचसे टेनिस खेळलेले प्लेयर सुद्धा आपण आज पाहतोय की IPL मध्ये त्यांचा सहभाग आहे. चार चेंडू या षटकातील झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू झालेले आहेत. एकूण धावसंख्या झाली ती 44. एकूण धावसंख्या झाली ती 44. अजूनही 4 चेंडू या षटकातील बाकी आहे. कोणी पंचांबरोबर वाद घालायचा नाहीये. आतापर्यंतची जी सुंदर असे आपण पाहिलं की कुठलाही डिसिजन चुकीचा घेतला नाही आणि पंचांचा कमिटीचा निर्णय अंतिम राहणार आहे. प्रथमेश एक डावखुराचा फलंदाज आपण पाहतोय. खेळपट्टीवर बराच वेळ सामना थांबलेला आहे, परंतु आपण आता पाहतोय आशिष शेवट होतोय. हलका चेंडू टाकलाय आणि सुंदर असा बॅकअप आपण पाहतोय. उमर यांचा अनुभव त्यांनी त्यांचा दाखवला. बघूया काय होतं आणि रनआउट. प्रथमेश हे रनआउट झालेत. क्रिकेटमध्ये फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे आपण पाहतोय. फक्त पहिला चेंडू खेळला आणि 2 धावा घेण्यात अयशस्वी ठरला प्रथमेश. जर फिटनेस लेवल तुमचा चांगला असणं खूप गरजेचं. चेंडू प्रत्येक चेंडूवर तुम्हाला अतिरिक्त धावून सुद्धा घेता आले पाहिजे. चौकार आणि षटकार महत्वाचा नाहीये. तुम्ही बरेचसे जे प्रोफेशनल क्रिकेटर आपण पाहतो आज टेनिसमध्ये, त्यांचा फिटनेस पहा, त्यांचा फिजिक पहा. नक्कीच ते लोक स्वतःवर तेवढा फिटनेससाठी मेहनत करत असतात. जर तुम्हालाही त्या लेवलचा क्रिकेट खेळायचा असेल तर फिटनेस ठेवणं खूप गरजेचं आहे. 44 धावांवर अंकुश लागलेला आहे. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी आहे आणि मला वाटतं जर 50च्या वरती धावसंख्या झाली तर नक्कीच एक चॅलेंजिंग टोटल असणार आहे, कारण की या खेळपट्टीवर आपण आज आणि काल बरेचसे सामने पाहिले आहेत. तितकंसं सोपं नाहीये. पॉवर प्लेचा षटक खरोखरच चेस करताना महत्वाचा ठरणार आहे, कारण जितक्यात जास्त धावा त्या षटकामध्ये आल्या तर आव्हान तितकंच सोपं होणार आहे. पुढील फलंदाज महमूद भाई.
आणि महमूद बाय पहिल्याच धावमध्ये बॅटचा कनेक्शन नाही झाला. पण महमूद बायबद्दल खरोखर सांगावं वाटतं, एक लेजेंडरी क्रिकेटर. एकेकाळी त्यांच्या नावाची डंका होती. आज ओव्हर 40मध्ये आपण बरेचसे सामने पाहत असतो महमूद बाईंना. आणि क्रिकेट जोपर्यंत आपल्याला क्रिकेट खेळता येईल, अंगामध्ये ताकद तोपर्यंत क्रिकेट खेळत राहावं असं प्रत्येक क्रिकेटरची इच्छा असते. आणि प्रत्येक जे पण प्रेक्षक असते त्याची सुद्धा इच्छा असते की त्याचा आवडता खेळाडू आणि शेवटपर्यंत खेळत राहावा. फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये आणि तो ठेवला तर नक्कीच वयाच्या 50 वर्षापर्यंत पण आपण पाहू शकतो की चांगलं क्रिकेट खेळलं जाऊ शकतं. प्रवीण तांबे त्यातील एक खेळाडू, सुंदरसा चेंडू आणि निर्धावाचा चेंडू. काय गोलंदाजी केली आहे आतापर्यंत आशिषांनी. शेवटचा षटक तो हाताळतोय आणि फक्त धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद सुद्धा केलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू, एक चेंडू बाकी आहे. एकूण धावसंख्या झाली ती 46 धावांचं आव्हान असणार आहे. परंतु तितकंसं सोपं आव्हान नसणार आहे, कारण की खेळपट्टीमध्ये थोडासा मधुमाशी पाळणवाले आमचे जे मित्र आहेत सचिन शेंडे. कोणालाही मध जर पाहिजे असेल ओरिजिनल, पतंजली फेल, डाबर फेल, फक्त सचिन यांचं जे मध आहे ऑर्गॅनिक, प्युअर ऑर्गॅनिक, जर 0.1% सुद्धा भेसळ मिळाली तर 1 लाख रुपये त्याने घोषित केले. कोणालाही जर मध पाहिजे असेल तर सचिन शेंडे यांच्याकडे संपर्क करायचा आहे. चालू असलेले आपण जे पण प्रेक्षेपण पाहतोय tenniscricket.in, खरोखरच एक भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहत असतो. tenniscricket.in हे लाईव्ह प्रेक्षेपण करत असतात आणि खरोखर त्यांची जी टीम आहे, संतोष नाणेकर जे या tenniscricket.inचे जे प्रमुख संचालक आहेत, त्यांच्याबरोबर त्यांची जी टीम आहे त्यांचा सुद्धा खरोखरच मनपूर्वक आभार. आणि आज जे टेनिस क्रिकेटचे आपण सुवर्ण दिवस पाहतोय ते नक्कीच मला वाटतं मोठं श्रेय tenniscricket.in याला जातं, कारण की त्यांनी जर हे प्रेक्षेपण केलं नसल्याचे अतिरिक्त कृपया उमर या सामन्याचं गणित मला वाटतं नक्कीच उमरवर असणार आहे, कारण की उमर जितक्या वेळ या खेळपट्टीवर तितक्या वेळात या सामन्याचं गणित त्यांच्या पायड्यामध्ये असणार आहे. एक अनुभवी आणि धडाकेबाज फलंदाज उमर आपण पाहतोय खेळपट्टीवर. पुन्हा एकदा आपण पाहतोय साहिल ओव्हरचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेतली पुढे काय होतं आणि जहांगीर यांनी काय झेल घेतलाय, क्लासिकल झेल. खरोखरच सुंदर असं त्यांनी पॉवर प्ले मध्ये आतमध्ये होते, मागे जाऊन टायमिंग मध्ये बॉलवर हात टाकला आणि रियाज खरोखर तुमचा नशीब खराब आहे, कारण की चांगला फटका लागला होता. काय सुंदर असा झेल घेतला आकाश जहांगीर यांनी आणि दाखवून देतात की का मी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघामध्ये खेळत असतो. कॅचेस विन द मॅचेस. आणि मला वाटतं जर रियाजला हा झेल
झाला नसता तर रियाजने खरोखरच चांगली फलंदाजी केली असती, कारण की त्यांना या जणात तंबूत परताव क्रिकेट आपण पाहतोय. आणि रॉयल वॉरियर संघ 2 मोठे झटके त्यांना लागलेले आहेत, एकूण आणि 2 गडी बाद. परंतु महत्वाचा आहे ते नॉन स्ट्राईकवर उभा असलेला वादळ उमर खान या स्वरूपामध्ये. अजूनही तुम्ही सामना जिंकलेला नाही जोपर्यंत उमर खान नॉन स्ट्राईकवर जो वादळ उभा आहे, जोपर्यंत तो फलंदाज खेळपट्टीवर उभा आहे तोपर्यंत सामना संपलेला नाही. आदित्य लॉजिस्टिक यांना सुद्धा माहिती आहे. परंतु झेल बाद एक चुकीचा फटका आपण पाहिला. आणि याच प्रकारे या टुर्नामेंट मध्ये पहिली हॅट्रिक आपण पाहतोय. पहिली हॅट्रिक साहिल यांच्या स्वरूपात आपण पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी साहिल यांची. वसीम एक अनुभवी असा फलंदाज, परंतु चुकीचा फटका काय खेळला त्यांनी. काही एक गरज नव्हती. 2 विकेट गेल्या होत्या, धावा कमी होत्या. गॅप मध्ये जर चेंडू ढकलला असता तर नक्कीच 1 आणि 2 धाव मिळाले असते. तुमच्या समोर एक नावाजलेला अनुभवी असा फलंदाज उभा आहे, त्याला साथ देणं खूप गरजेचं आहे. परंतु प्रत्येक फलंदाज येऊन जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न करतोय आणि तंबूत परततोय. अजूनही उमर खान स्ट्राईकवर, परंतु आदित्य प्रिया लॉजिस्टिक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूंना जिथे फटका लागायला जाईल त्या हिशोबाने त्यांनी फील्ड सेटिंग केलेली आहे. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे, अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू अजूनही आलेले नाही आहेत. उमर खान स्ट्राईकवर आणि उमर खान यांनी आज जर जलवा दाखवला तर नक्की इकडचे प्रेक्षक आहेत त्यांना खरोखर एक ट्वीट असेल. सुंदर फटकेबाजी, सुंदर गॅप मध्ये खेळण्याचा त्यांचा नौशाद. पुढील गोलंदाज कौशल. पुढील गोलंदाज कौशल एक जवळजवळ 6 फूटच्या वरती असलेला हाईट असलेला गोलंदाज आपण पाहतोय. आणि इतका मोठा हाईट असलेला गोलंदाजाचे खरोखर क्रिकेटमध्ये खूप महत्वाची भूमिका असते. गोलंदाज म्हणून नॅचरल बाउन्स मिळत असतो. कौशल पहिलं वैयक्तिक षटक घेऊन येतो आणि त्याच्या समोर एक मोठा प्लेयर उमर खान अजूनही खेळपट्टीवर. हलका चेंडू आणि नो बॉल. फ्री हिट असेल काही. फ्री घोषित केले पंच यांनी. फ्री हिट घोषित केलेली आहे. या सामन्यातील पहिलं फ्री हिट असणार आहे. कौशल जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. बघूया बॅटची कडा घेतली काय होतं आणि चेंडू सीमा रेषे पार. काय फटका लगावलाय. बॅटची कडा घेतली तरी सुद्धा चेंडू सीमारेषे पार. जर कनेक्ट झाला असता तर नक्कीच षटकार पाहायला मिळाला असता. उमर खानची पॉवर आहे आपण पाहतोय. धाव संख्या झाली ती 7. आता 7 चेंडू मध्ये 7 धावा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता सुरू झालेलं आहे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता उमर खान यांचा. थोडासा गोलंदाजाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न आहे. पहिला लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर रिव्हर्स. चांगला कमबॅक आपण पाहतोय कौशल यांचा. अजूनही हा सामना संपलेला नाहीये, कारण की आदित्य प्रिया लॉजिस्टिक यांना माहिती आहे अजूनही टेनिस क्रिकेट मधील एक वादळ त्याच्या समोर आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेतली आणि 1 धाव. समोर उभं राहणं खूप गरजेचं आहे. धाव संख्या झाली ती 8. तीन चेंडू 8 धावा. स्ट्राईकवर होतो आता कुलदीप.
बॉल चेंडू ढकललेला, बघूया काय होतं. एक धाव घेण्याची दुसरा धावाचा प्रयत्न झाला, बघूया काय होतं आणि एक धाव. कुलदीप सेन्सिबल क्रिकेट पाहतोय आपण कुलदीप यांच्या. त्यांना माहिती आहे समोर उमर खान आहे, कुठली घाई करण्याची गरज नाहीये. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट रन धावा वाढत गेला पाहिजे, त्या हिशोबाने त्यांनी प्लेसमेंट केला. एक चांगलं सुंदरसं त्यांनी टॅपिंग करून उमर खान यांना स्ट्राईक दिली आहे. कौशल पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेतोय, स्ट्राईकवर उमर खान. फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फसला. कीपरने हा चेंडू टाकला, त्यामुळे निर्धाव असा चेंडू पण पाहिला. एकूण 46 धावांचं आव्हान आहे. अजूनही 18 चेंडूमध्ये 36 धावांचं. तितकंच सोपं आणि तितकंच कठीण आव्हान असणार, कारण की दोन्ही बलाढ्य संघ आणि दोन्ही संघामध्ये तितकेच चांगले गोलंदाज फलंदाज. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल जर उमर खान यांनी आपला क्लास दाखवला तर, कारण की दाणका अनुभव असलेला क्रिकेटर, मुंबईतील प्रत्येक गल्लोगल्ली जाऊन क्रिकेट खेळणारा फलंदाज, मोठमोठ्या संघामध्ये याची वाणी लागते, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये यांनी विजय प्राप्त केलेला. सुप्रीमो सुद्धा एक क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण म्हणतो तो सुद्धा जिंकलेला आहे. कृपया गुणाचं नाव सांगायचं. साहिल. स्ट्राईकवर येतो उमर खान. मला वाटतं थोडंसं ॲक्रॉस खेळतात उमर आज, परंतु मला वाटतं पिच आहे त्या हिशोबाने त्यांनी बॅटिंग करतात. त्यांचे स्ट्रेंथ आहे लेग साईडला किंवा कव्हरच्या दिशेने मारण्याची. आज तो आपल्याला स्ट्रेंथच्या हिशोबाने बॅटिंग करताना पण त्यांना पाहिलं नाही आहे. बघूया काय होतं. उमर, मी म्हटलं लेग साईडला मारण्याचं त्यांची स्ट्रेंथ आहे. बघूया काय होतं. बॅटची कडा लागली आणि एक धाव. जय सुंदरसं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सरांकडून आणि एक धाव. कीपरकडे चांगलासा थ्रो आपण पाहिला. आता कुलदीप स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा हलकासा फटका, बघूया काय होतं. आणि मला वाटतं उमर नाही धावणार, कारण की स्ट्राईक घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर मला वाटतं नक्की 2 धावा मिळतील. परंतु ज्या हिशोबाने ते बॅटिंग करतायत त्यांना माहिती आहे उमर समोर आहे, कुठलाही जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आहे. अजूनही खेळ त्यांच्या आवाक्यामध्ये आहे, त्या हिशोबाने ते फटकेबाजी करतायत. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल पाहतोय. मगाशी जो फटका आपण उमरचा पाहिला त्या हिशोबाने आता थोडं क्षेत्र, परंतु उमर पुन्हा एकदा लॉकरमध्ये टाकलं आणि बघूया काय होतं. आणि कुलदीप हे धावचित मला काय कळालंच नाही, कारण की धाव जर जोरात घेतली तर होऊ शकले असते, परंतु पुढील फलंदाज प्रणय कोहली. 3 चेंडू या षटकातील झालेले आहेत. एकूण धावसंख्या झाली ती 12. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी. प्रणय कोहली स्ट्राईक. उमर खान अजूनही त्यांच्या बॅटमधून आपण जे मोठमोठे फटके पदवी अजून आलेले नाही आहेत, परंतु सामना कधीही पलटू शकतो, कारण की त्यांची ती खासियत आहे, कुवत आहे. हो 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 हो, काय फटका लगावलाय. कुठल्याही ग्राउंड मध्ये हा नक्की षटकार असेल. पॉवरफुल फटका आपण पाहिला प्रणय कोहली यांच्याकडून. ब्रँडेड फटका, षटकार, सुंदर असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने लगावला आणि षटकार. आता धावसंख्या थोडी सरसावली. एकूण धावसंख्या झाली ती 18. काय फटका लगावलाय प्रणय यांनी. सुंदर असा फटका. एक ऑलराऊंडर प्लेयर आणि
जर दोन्ही साईडने फटकेबाजी झाली तर धावसंख्या नक्कीच पुढे सरसावत राहील. मगाचपासून आपण पाहतो की उमर एकाकी प्रयत्न करतात, परंतु समोरचे फलंदाज येत आहेत आणि तंबूत परततात. आता आपण पाहिलं प्रणय यांनी पहिल्याच चेंडूवर प्रहार केला आणि षटकार लगावला. धावसंख्या पोहोचली 18 धावांवर. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, नक्कीच 2 धावा शकतात. बघूया काय होतंय. प्रणय यांचा प्रयत्न आणि बघूया काय होतंय आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. आता मॅच ऑन. एकूण धावसंख्या झाली ती 20. अजूनही 26 धावांची गरज. 13 चेंडूमध्ये 26 धावा. क्रिकेट 20 एकूण 20 धावा झालेल्या आहेत. अजूनही 26 धावा. 13 चेंडूमध्ये 26 धावा. आणि आपण जे खेळपट्टीवर फलंदाज पाहतोय त्यांची कॅपॅसिटी आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका, बघा काय होतं बॅटचा, परंतु झेल बाद. जयेश यांच्याकडे हा चेंडू गेला. चांगला कमबॅक पाहिला गोलंदाजाकडून. आखूड टप्पा टाकला. मला वाटतं थोडंसं फाईन लेगला खेळले असेल तर नक्कीच 4 चेंडू मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता, परंतु लॉंग लेगला आपण पाहिला त्यांनी जयेशकडे यांच्याकडे झेल दिला आणि एक चांगली इनिंग संपली. प्रणय कोहली सुंदर अशी फलंदाजी केली. धावसंख्या वाढवली त्यांनी. 3 चेंडूमध्ये 8 धावा केल्या आणि प्रत्येक जे पण फलंदाज त्यांनी जर अशी फटकेबाजी केली तर नक्कीच धावसंख्या जे आव्हान आहे तिथपर्यंत पोहोचू शकतो. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचंय. प्रथमेश. डावखुरा गोलंदाज आहे का तो? डावखुरा गोलंदाज प्रथमेश मगाशी फलंदाजीला सुद्धा आला होता, परंतु तो रनआउट झाला होता. आता स्ट्रायकर उमर. आणि आता खरोखर उमरला क्लास दाखवायची गरज आहे. का मी मोठा फिल्डर आहे, का मी मोठमोठ्या संघामध्ये, का मोठमोठ्या सामन्यांमध्ये खेळत असतो. 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. आणि मला वाटतं जी कॅपॅसिटी आहे किंवा जो क्लास आहे उमरांचा, त्या हिशोबाने ही धावसंख्या तितकीशी मोठी नाही आहे. प्रथमेश बघूया काय करतो उमर. वाईट अवांतर धाव घोषित केलेली आहे पंच यांनी प्रथमेश यांना. चांगली आपण पाहिले पंचगिरी. पुन्हा 2 दिवसामध्ये जे पण इथे पंच आले त्यांनी सुंदर असं पंचगिरी केलेली आतापर्यंत. ओहो बघूया काय होतं. जिथे फिल्डर नाही त्या दिशेने फटका लगावला. याला म्हणतात क्लास. फील्ड प्लेसमेंटच्या हिशोबाने बॅटिंग केलेली आहे. आता मॅच ऑन आहे. पहिल्याच चेंडूमध्ये जवळजवळ 5 धावा आहेत. एक अवांतर धाव आणि त्यानंतर 5 धावा. 21 धावांची गरज. 11 चेंडूमध्ये उमर खान जोपर्यंत खेळपट्टी तोपर्यंत हा सामना संपलेला नाहीये. या समोरच्या टीमला सुद्धा, आदित्य लॉजिस्टिक या टीमला सुद्धा माहिती आहे. रिवर्सचा फटका. काय फटका लगावला उमर यांनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहतोय आपण आणि 4 धावा. आता मॅच ऑन आहे. दाखवून देतो उमर की का मोठा खेळाडू आहे, का मोठमोठ्या संघामध्ये मोठमोठ्या सामन्यांमध्ये मी खेळत असतो. ज्या हिशोबाने फिल्डिंग चेंज केली त्या हिशोबाने फटकेबाजी पाहतोय. मगाशी लॉंग ऑफच्या दिशेने फटका लगावला. इनफिल्डमध्ये फिल्डर होता. आता आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने फटका रिवर्सचा लगावला. कव्हरला पॉईंटच्या दिशेने डोक्यावरून फटका आणला आणि 4 धावा घेतल्या. जवळजवळ 2 चेंडूमध्ये 9 धावा त्यांनी कुठल्या आहेत. एकूण धावसंख्या झाली ते आता 29. 17 धावांची गरज आहे. दहा चेंडू. दहाचं वादळ आपण आता पाहतोय खेळपट्टीवर. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका. बघा काय होतं आणि मला वाटतं थोडं कॅल्क्युलेशन मिस्टेक आहे. बघा काय होतं आणि
चांगला असा प्रथमेश यांची आता मला वाटतं थोडंसं रनिंग मुख्तार आले आहेत. चांगला त्यांनी कव्हरअप केला आणि काय फटकेबाजी चालली आहे. उमर यांना माहिती आहे हे षटक खूप महत्वाचं आहे, त्या हिशोबाने फटकेबाजी पाहतोय आपण. पुन्हा रिवर्स, पुन्हा एकदा काय फटकेबाजी पाहतोय. सुंदर असा फटका आणि षटकार घोषित केलेला आहे. मी म्हटलंय जोपर्यंत उमर खान खेळपट्टीवर आहे तोपर्यंत हा सामना संपलेला नाहीये. मगाचपासून जे फलंदाज होते जे तंबूत परत जात होते त्यांना मगाचपासून कळत नव्हतं. जर स्ट्राईक रोटेट केली असती तर नक्कीच हा सामना इतका कठीण झाला नसता. परंतु एकाकी सामन्याला वळण देताना आपण पाहतोय उमर खान काय फटकेबाजी करतोय. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल. रिव्हर्स खेळले ते 2 फटके, एक चौकार आणि एक षटकार आला. आता थोडासा चेंजेस आपण पाहतोय आणि नक्कीच उमर खान त्याचा फायदा घेईल. कारण की जी त्यांनी फलंदाजी केली आहे ती फिल्डिंगच्या प्रमाणे फलंदाजी केली आहे. मगाशी लॉंग ऑफच्या वरतून चेंडू लगावला होता आणि 4 धावा काढल्या होत्या. त्यानंतर लॉंग ऑफ मागे गेला, पॉईंटच्या दिशेने फटकेबाजी केली. एकूण धावसंख्या झाली होती 35. 2 चेंडू अजूनही या षटकातील बाकी. 11 धावांची गरज अजून सुद्धा. 8 चेंडूने 11 धावा. जवळच्या दिशेने फटकेबाजी मारण्याचा, परंतु उमर खान यांनी जवळजवळ सामना आता चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे. 7 चेंडूमध्ये 11 धावा. जर आपण टेनिस क्रिकेट पाहत असतो तर 7 चेंडूमध्ये 11 धावा तितक्याशा कठीण नाहीये. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे उमर खानसाठी. काय फटकेबाजी केली त्यांनी, खरोखरच अशी फिल्डिंगच्या हिशोबाने त्यांनी फलंदाजी केली आणि चांगला कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला. राज सिंग एक डावकुरा असा फलंदाज आपण पाहतोय. पुढील सामना विक्रोली संघ, अमोल म्हात्रे सरांचा संघ आणि काका 11 दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. त्यांनी इथे टॉस का बस इथे आपले यायचे आणि नाणेफेक करून द्यायचे. अमोल शेवटचा षटक, 9 धावांची आवश्यकता. विक्रोली संघ आणि काका 11 कृपया यायचे आणि नाणेफेक करून घ्यायचे. टॉस का बस, कृपया कॉइन, सोन्याचा कॉइन हे जपून ठेवायचा. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं. करण डावखुरा गोलंदाज, आकाश डावखुरा गोलंदाज. आणि महत्वाचं षटक घेऊन येतोय कारण की सामना आता निर्णायक स्थळी आपण पोहोचलेलो आहोत. आता 6 चेंडूमध्ये 9 धावा. उमर यांनी स्वतःचं काम केलं, सामन्याला एक चांगली कलाटणी दिली आहे. मला तर रासिंगने स्ट्राईकवर येणं खूप गरजेचं आहे कारण की डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज तितकं सोपं नसणार आहे. डावखुरा गोलंदाजाला गोलंदाज करण पहिला चेंडू अवांतर धाव. एकूण 6 चेंडूमध्ये अजूनही 8 धावांची गरज. सामन्याला कलाटणी दिली आहे. चांगला कमबॅक पाहिला आपण करण यांच्याकडून. पहिला अवांतर धाव पण त्यानंतर डॉट चेंडू. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. आथरीडीचा सामना पाहतोय, अजूनही सामना संपलेला नाहीये. प्रत्येक चेंडूवर गणित चेंज होत राहणार आहे. बघूया काय होतं. करण
हलका चेंडू टाकला आणि काय फटका लागला बघा काय होतं आणि 4 धावा. चांगला फटका मुक्ताराने लावलाय आणि आता मला वाटतं सामन्यामध्ये आणून सोडलेला आहे आपल्या संघाला मुक्तारांनी, रॉयल्स वॉरियर्सच्या संघाला. धाव संख्या आता पोहोचली ती 42. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. एक गचा असा चेंडू आपण पाहिला करण यांच्याकडून. फील्ड प्लेसिंगच्या हिशोबाने गोलंदाजी करण्याची गरज होती, परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. हलका चेंडू टाकला आणि त्याचा चांगला समाचार घेतला मुक्तार यांनी. हो मॅच संपलेली आहे. काय फटका लगावलाय मुक्तार यांनी, जोरदार फटका. आणि याच प्रकारे वॉरियर्स हा संघ हा सामना जिंकलेला आहे. कृपया जयेश पाटील सर आणि उमर सर आणि महमूद भाई, कृपया तुम्ही कुठे जायचं नाहीये. टॉस का बॉस इकडे यायचंय. तुमचा एक छोटासा सत्कार केला जाईल. जयेश पाटील, महमूद भाई आणि उमर भाई, कृपया इथे यायचंय आणि तुमचा एक छोटासा सत्कार केला जाईल. आज टेनिस क्रिकेटला आपण पाहतोय सुवर्ण दिवस आलेले आहेत. त्याचा वाटा या काही खेळाडूंवर जातो, ज्यांना आम्ही युट्यूबवर पाहायचो ते आज खेळाडू इथे आपण पाहतोय खेळताना. जयेश पाटील, त्यांना भिवंडीचा वंडर बॉय अशी ख्याती मिळालेली आहे, कारण की एकाकी असे मोठमोठे सामने त्यांनी क्लासिकल बॅटिंग करून जिंकवलं. त्यांनी भिवंडी संघाला भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील सर यांचे ते हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही यायचंय, तुम्ही ते आलात. आज खरोखरच तुम्ही ते आज सामना जिंकला नाही, परंतु जी खेळी तुम्ही आज केली किंवा तुमच्या संघाने जे सहभाग घेतला त्याबद्दल खरोखर आभार. तुम्ही यायचंय आणि तुमचा इथे एक छोटासा सत्कार केला जाईल. जयेश पाटील, महमूद भाई आणि उमर भाई, कृपया तुम्ही इथे यायचंय आणि तुमचा एक छोटा सत्कार केला जाईल. तसंच